विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल 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 पहा सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटे रागाचे पितांबर अवडे निरंतर हेची ध्यान अवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुका मने माझे हेची सर्व सुख तुका सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिण श्रीमुख आवडीने पाहिण श्रीमुख आवडीने तुळसी हारंगळा कासे पीतांबर तुळसी हारंगळा कासे पीतांबर पाहिना श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा तुळसी हार गळा काचे पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा बार कुमार द्वार कुमारी हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण पाहता लोचनी रूप 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 सुख झाले वो सजनी तो हा विठ्ठल बरबा तो हा विठ्ठल बरबा
धर्माची तू मूर्ती धर्माची तू मूर्ती धर्माची तू मूर्ती धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती 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 धर्माची तू मूर्ती धर्माची तू मूर्ती धर्माची तू मूर्ती धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती 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 मज सोडवी दातारा मज सोडवी दातारा मज सोडवी दातारा मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा कर्मापासून दुस्तरा दुस्तरा कर्मापासून दुस्तरा कर्मापासून दुस्तरा कर्मापासून दुस्तरा करिसी अंगीकार करते अंगीकार माझा भार तरी काय माझा भार तरी काय माझा भार तरी काय माझा भार मज सोडवी दातारा मज सोडवी दातारा मज सोडवी दातारा मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा कर्मापासून दुस्तरा कर्मापासून दुस्तरा कर्मापासून दुस्तरा कर्मापासून दुस्तरा कर्मापासून दुस्तरा जीवीच्या जीवना आजीवीच्या जीवना जीवीच्या जीवना आजीवीच्या जीवना कामने नारायणा तुका म्हणे नारायणा तुकामणी नारायणा तुकामणी नारायणा तुकामणी नारायणा मज सोडवी दातारा मज सोडवी दातारा मज सोडवी दातारा मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा कर्मापासून दुस्तरा कर्मापासून दुसरा कर्मापासून दुसरा कर्मापासून दुसरा कर्मापासून दुसरा ठोपार कुमाये ठोपार कुमाये ठोपार कुमाये ठोपार कुमाये चितू मूर्ती धर्माची तू 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 मूर्ती
पाप पुण्य तुझे हाती मज सोडवी दातारा मज सोडवी दातारा धर्माची तू मूर्ती 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 पाप पुण्य तुझे हाती पाप पुण्य तुझे हाती तुझे हाती मज सोडवी दातारा मज सोडवी दातारा पाप पुण्य तुझे हाती पाप पुण्य तुझे हाती मज सोड विदातारा मज सोड विदातारा धर्मा पासोनी दुस्तरा कर्मा पासोनी दुस्तरा कर्मा पासोनी कर्मा पासोनी दुस्तरा कर्मा पासोनी कर्मा कर्मा पासोनी कर्मा कर्मा पासोनी दुस्तरा 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 दुस्तरा मज सोडवी दातारा मज सोडवी दातारा कर्मा पासोनी दुस्तरा 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 दुस्तरा
कर्म ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज की जय। मूर्ती पाप पुण्य तुझे हाती, धर्माची तो मूर्ती पाप पुण्य तुझे हाती, मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा, करिसी अंगीकार करिसी अंगीकार, तरी काय माझा भार, मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा, जीवीच्या जीवना तुका म्हणे नारायणा, मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा, पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम पादाने कथेचा विस्तार, पादाने कथेचा विस्तार, पादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास तुका, सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरः, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जयांचे किरिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेचे बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारो नियाता, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, वार करी संतांच्या, वार करी संतांच्या, वार करी संतांच्या, वार करी संतांच्या, वार करी संत, ओ मस्तक हे
कर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त वेळेकरिता प्राप्त समयानुसार निवडलेला अभंग जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा हा अत्यंत प्रसिद्ध असलेला अभंग. जगद्गुरु तुकोबारायांचा अत्यंत परिचयाचा अभंग आजच्या कीर्तन सेवेकरिता निवडलाय आणि प्रस्तुत या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकोबाराय महाराज जीवनामध्ये परिवर्तनाची अपेक्षा करतात. विठ्ठल अभंगाला चिंतनाला स्पर्श करण्यापूर्वी थोडासा परिहार. ज्या निमित्तानं ज्या प्रयोजनानं आपण या ठिकाणी उपस्थित आहोत बसलेलो आहोत सर्वांना माहिती आहे. कैलासवासी सौ सत्यभामा गोविंद सोनवणे या माऊलीच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण सर्व मंडळी या ठिकाणी जमलेलो आहोत. आमचा हिंदू धर्माचा प्रघात आहे. आमच्या हिंदू धर्माच्या रीतिरिवाजाप्रमाणे हा अंत्येष्टीच्या अंतर्गत असलेला संस्कार म्हणजे हा खऱ्या अर्थानं 16वा संस्कार अर्थात अंत्येष्टीच्या विधीच्या अंतर्गत असलेला श्राद्ध विधी या ठिकाणी संपन्न होतोय. असो हा विधी संपन्न होत असताना आपण सर्व मंडळी या कुटुंबावर प्रेम करणारी मंडळी या कुटुंबाच्या प्रेमाखातर आलेली सर्व नातेसंबंधी ग्रामस्थ मंडळी आमच्या सर्व भजनी मंडळ विशेष करून गायनाचार्य मृदंगाचार्य सर्व मंडळींना मानाप्रमाणे धन्यवाद देतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल वेळ कमी आहे. अगदी धावत्या वेळामध्ये आपल्याला कीर्तन संपवायचं आहे. 1 तास उरला खटवांग रायास. 1 तास उरलेला आहे. 1 तासामध्ये आपल्याला हे संपूर्ण कथा निरूपण करायचं आहे. ज्या निमित्तानं आपण हे आयोजन केलेलं आहे त्या श्राद्ध विधीच्या निमित्तानं आपण सर्व मंडळी एकत्रित मध्ये जमलेलो आहोत. दादा शरीर जाणार आहे शरीर संपणार आहे. प्रत्येकाला जावं लागणार आहे. तुम्हा मला प्रत्येकाला जावं लागणार आहे बरं का. व्यवहारामध्ये असं म्हणतात किती दिवस जगला याच्यापेक्षा कसा जगला याला फार मोठी किंमत आहे. काय आहे किती दिवस जगला याच्यापेक्षा कसा जगला याला किंमत आहे. त्याचं वय जाण्याच्या वेळेस किती होतं 80 वर्षपर्यंत जगणारी मंडळी आहे. 100 पर्यंत जगणारी मंडळी आहे. 100च्या पलीकडे कितपत जगणारी मंडळी आहे. आणि अजून बोलू का 25व्या वर्षी खऱ्या अर्थानं जावं लागतं. कधी आमच्या कर्मधर्म संयोगाने आम्हाला जावं लागतं. आम्हाला मिळालेलं आयुष्य किती दिवसाचं याला अजिबात किंमत नाही. मिळालेल्या आयुष्यामध्ये आपण काय कर्तव्यगारी केली मिळालेल्या आयुष्यामध्ये आम्ही काय कर्म केलं याच्या आधारे खऱ्या अर्थानं आमची गती अधोगती ठरली. माझ्या सहित किती जणांनी श्रद्धांजली वाहिली माझ्या सहित किती जणांनी श्रद्धांजली वाहिली. गेलेल्या व्यक्तीला सद्गती प्राप्त व्हावी एक फॉर्मॅलिटी आम्ही ती पूर्ण करतो. हा परंपरेचा भाग आम्ही करतो. पण एक सांगतो गेलेली व्यक्ती गतीला जाणार आहे की अधोगतीला जाणार आहे हे त्याने त्याच्या जीवनामध्ये केलेलं कर्म त्याच्या आधारे त्याची गती अधोगती ठरली. एक बोलतो ऐका. माणसाची एक सुप्त भूमिका अशी आहे दादा गेल्यानंतर माझं चांगलं व्हावं मला गती चांगली मिळावी. आणि अजून एक सुप्त भूमिका आहे पाठीमागच्या लोकांनी माझं नाव काढलं पाहिजे त्यांच्यामध्ये माझी कीर्ती राहील. तुका म्हणे का मरण्याची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे पाठीमागे माझं नाव काढलं पाहिजे लोकांनी माझ्या कुटुंबातल्या लोकांनी. ऐका माझ्या नातेसंबंधानं ज्या गावातल्या लोकांनी ज्यांच्यामध्ये मी वावरलो त्यांनी माझं नाव काढलं पाहिजे आणि माझी गती चांगली मिळाली पाहिजे मला गती मिळाली पाहिजे. पण सांगतो दादा ऐका उत्तम गती हवी असेल आणि उत्तम कीर्ती शिल्लक राहावी असं वाटत असेल ना त्याच्याकरता साधनं वेगवेगळी नाही. उत्तम गती हवी असेल तर साधन एकच आहे आणि उत्तम कीर्ती शिल्लक राहावी वाटत असेल ना त्याच्याकरता साधन एकच. साधन सांगतो उत्तम गती हवी असेल उत्तमाची गती तो एक पावेल. महाराज म्हणतात उत्तम भोगील जीवन
उत्तम गती हवी असेल ना दादा तर त्याच्या करता साधना आहे उत्तम कर्म हीच त्याची संगती आहे. अजून ऐका एका मरणेची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे ही कीर्ती शिल्लक राहावी याच्या करता साधन वेगळं नाही उत्तम कर्म हेच त्याचं साधन आहे. मानवी जीवन म्हणजे 3 पुस्तकी पान आहे लक्षात घ्या. फक्त 3 पुस्तकी पान आहे. पहिलं पान आणि शेवटचं पान हे लिखित आहे. पहिलं पान जे जन्माचं आहे आमचा जन्म कधी कुठे आणि कसा होईल आमच्या हातात नाही. आमचं जन्माचं पान लिहिलेलं आहे तसं आमचं मरणाचंही पान लिहिलेलं आहे. आमचं मरण कधी कुठे आणि कसं होईल हे आम्हाला सांगता येत नाही. राहिलं ते मधलं पान आहे ना ते मात्र कोर आहे. ते भरण्याचं काम आपल्याला आमच्या सत्कर्माच्या रूपानं आता ते पान कोण कसं भरतो या गोष्टीवर गती ठरलेली आहे आणि कीर्ती राहिली. विठ्ठल म्हणून या खऱ्या अर्थानं असणाऱ्या या श्राद्ध विधीच्या निमित्तानं आपण तुम्ही आम्ही जमलेलो आहोत. हा अंत्येष्टीच्या अंतर्गत असलेला संस्कार आज या माऊलीच्या परिवर्तनाचा दिवस आहे. काय म्हणता येईल कैलासवासी सत्यभामाबाई यांचा आज खऱ्या अर्थानं परिवर्तनाचा दिवस आहे. 1 वर्षापूर्वी ती आपल्या मधून गेली. ये लोकांची यात्रा संपवली पण ये लोकांची यात्रा संपवली पण एक आहे की सुप्त रूपाने खऱ्या अर्थानं कुठल्या तरी रूपाने आपल्या शेजारी जवळ आसपास आहेत. ऐका जवळ जोपर्यंत तिचं शरीर पुढचं तयार होत नाही ना ती संपूर्ण वर्षभर ती खऱ्या अर्थानं आमच्या सानिध्यात राहते. आणि श्राद्ध विधी एकदा झाला तिचा परिवर्तनाचा आजचा दिवस आहे. आज तिच्या गतीचा दिवस आहे परिवर्तनाचा दिवस आहे. म्हणून परिवर्तन करता हा अभंग मी निवडला. तुकोबाराय महाराज म्हणतात मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा या असणाऱ्या कर्माच्या परंपरेतून सोडव दादा. तुकोबाराय देवाला म्हणतात तो परंपरेचा दिवस आहे. जीवही जन्माला येतो देवही अवतार घेतो आणि संत महात्मे सुद्धा अवताराला येतात. पण तिघांच्या कार्यामध्ये बदल कसा आहे सांगतात. वेळ फार कमी आहे. अगदी धावत्या धावत्या सांग उड्या मारत मारत आपण शेवटापर्यंत जाऊ. पर्याय राहिला नाही वेळेमध्ये. वास्तविक पाहू आता देवही या मृत्यू लोकांमध्ये अवतार घेतो देवही येतो. संतांचा विचार केला तर संतही येतात आणि तुम्ही आम्ही सुद्धा या मृत्यू लोकांमध्ये जन्म घेतो. पण तिघांच्या कार्यामध्ये बदल आहे तिघांच्या येण्यामध्ये सुद्धा बदल. कसं सांगता येईल देवाच्या बाबतीत विचार केला तर देवाला आणावं लागतं आणि येला रूपा बळे करून खळे हरिदासी करून खळे हरिदासी करून खळे हरिदासी आणि येला रूपा बळे करून खळे हरिदासी करून खळे हरिदासी करून खळे हरिदासी आणि येला रूपा बळे करून खळे हरिदासी आणि येला रूपा बळे करून खळे हरिदासी करून खळे हरिदासी करून खळे हरिदासी आणि येला रूपा बळे करून खळे हरिदासी करून खळे हरिदासी करून खळे हरिदासी करून खळे हरिदासी करून खळे हरिदासी. महाराजांनी आमची येण्याची इच्छा नाहीये परत जन्म मरणाच्या परंपरेत येण्याची इच्छा नाहीये पण हे काय आमच्या बापाच्याला सुद्धा चुकत नाही लागतं आणि जावंही लागतं. परिणाम अनिच्छा प्रारब्ध आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे देवाच्या बाबतीत विचार केला तर देव गुणी आहे. संतांचा विचार केला तर संत बहुगुणी आहेत आणि आपला बाबतीत विचार केला तर आपण अवगुणी आहोत. विठ्ठल विठ्ठल अवतार घेतो मंडळी ऐका देव अवतार घेतो काहीतरी असतं तंत्र. देव अवतार घेतो त्याच्या पाठीमागे काहीतरी असतं तंत्र. संत मंडळी सांगतात ते आहे वर्म पण तुम्हा आम्हाला भोगावंच लागतं भोगूनच जावं लागतं त्याचं त्याच्या पाठीमागे आहे कर्म. बरोबर आहे. अजून सांगता ऐका अजून सोपं करून सांगतो खूप गोड आहे का. देवाच्या बाबतीत विचार केला तर देव निर्माण करतो पंथ
संत निर्माण करतात ग्रंथ आणि तुम्ही आम्ही निर्माण करतो जंत. विठ्ठल विठ्ठल. विस्तारानं सांगू शकेल. देव या मृत्यू लोकामध्ये देव समाजामध्ये पसरवतो. विठ्ठल विठ्ठल. वेळेस संपवतो बरं सर्व, काळजी करायचं कारण नाही. देव समाजामध्ये पेरतो. इथे मध्ये जागा राहिली नाही ती भरून घ्या म्हणजे गोंधळ होणार नाही. इथे मध्ये स्थिती सामान्य सकळ, पण आमच्या बाबतीत विचार केला तर आमचं कार्य मात्र त्यजनीय आहे. विठ्ठल विठ्ठल. या तिघांच्या कार्यातून आपल्याला वेगळ्या भूमिकेत प्रवेश करायचा आहे. बघा कसाच करतो सांगतोय का. एक सांगू दादा, या जगातली या मृत्यू लोकातली एकही गोष्ट निरुपयोगी नाही, काहीतरी कार्य घेऊन निर्माण झालेली आहे. निसर्गाने निर्माण केलेली आहे जी देवाने, ती एकही गोष्ट निरुपयोगी नाही, काहीतरी कार्य घेऊन निर्माण झालेली, काहीतरी कार्य घेऊन. पण मंडळी ऐका, जो ज्याकरिता निर्माण झालाय ना त्यानं ते कार्य पूर्ण केलं पाहिजे. परत एकदा रिपीट करतो ऐका, जो कार्य घेऊन निर्माण झाला त्याने ते कार्य पूर्ण केलं पाहिजे. जो गुणधर्म घेऊन तो जन्माला आलेला आहे, काहीतरी आश्चर्य कला भगवंताकडून घेऊन निर्माण झालेला आहे ना, त्या कलेचा उपयोग त्याला करता आला पाहिजे. त्याच्या गुणाचा या मृत्यू लोकांमध्ये त्याला वावर दाखवता आला पाहिजे. परिणाम एक आहे, ज्याच्याकरिता निर्माण झाला त्याने ते कार्य केलं पाहिजे. सोपं करतोय का? तुम्हाला म्हणता आलं तर म्हणा बरं, आठवलं तर म्हणा. बहिणाबाई महाराज बर का, बहिणाबाई महाराज एका कवितेतून म्हणते, एक सुगरण नावाची पक्षी नाही, सुगरण नावाची पक्षी, आणि भगवंतानं निसर्गानं तिच्या ठिकाणी एक गुण दिलेला आहे. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला. माझा आवाज बसलाय, मला नाही म्हणताय. ऐका, खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, एका पिलासाठी तिने जीव झाडाले टांगला. मंडळी ऐका, त्या सुगरण नावाच्या पक्षिणीच्या ठिकाणी भगवंतानं काय कला दिली आश्चर्य बघा. भगवंतानं निसर्गानं काय चमत्कार दिलाय, तिला घरट विणण्याचं काम गोड करता येतं. आता ऐका बरं. पण मंडळी, सुगरण जातीमध्ये जन्माला आलेली जी पक्षी आहे, घरट विणण्याची कला देवानं तिला दिलेली आहे. पण घरट विणण्याचं काम जर तिनं खऱ्या अर्थानं जन्माला येऊन केलं नाही, ऐकताय तुम्ही, घरट विणण्याचं काम त्या सुगरण जातीच्या पक्षीने जर केलं नाही, बसलेली मंडळी मला सांगा, तिच्या गुणाला, तिच्या जन्माला या मृत्यू लोकात किती किंमत उरते? बोला ना. किंमत उरते ती शून्य. ज्याच्याकरिता निसर्गाने आम्हाला जन्माला घातलंय, देवानं जी कला देऊन आम्हाला पाठवलेला आहे ना, त्या कार्याचा उपयोग केला पाहिजे. आणि खरी आपण त्या कार्याचा उपयोग करता आला नाही तर आमच्या तिच्या जन्माला या मृत्यू लोकात किंमत उरत नाही. माझा मुद्दा पुढे आहे आणि तो खूप गोड आहे, खूप मार्मिक. मी काय म्हटलो, या जगातली एकही गोष्ट निरुपयोगी नाहीये. तुम्हाला जेवढ्या शेकडो लाखो प्रकारच्या वनस्पती तुम्हाला दिसत आहेत ना, त्या प्रत्येकाच्याही ठिकाणी भगवंताने काहीतरी गुणधर्म औषधी दिलेली आहे. अजून आहे का? माझी तुकोबारा एके ठिकाणी म्हणतात, एक साळुंकी नावाचा पक्षी आहे, साळुंकी नावाचा पक्षी, आणि निसर्गानं भगवंतानं तिच्या ठिकाणी एक गुण दिलेला आहे. बोला. साळुंकी मंजुळा बोलत असे, साळुंकी मंजुळा बोलत असे वाणी, साळुंकी मंजुळा बोलत असे वाणी, साळुंकी मंजुळा बोलत असे वाणी, साळुंकी मंजुळा Thank you.
पक्षी आहे आणि निसर्गानं भगवंतानं तिच्या ठिकाणी गुण दिलेला आहे. काय गुण आहे का? तिला तिचं गाणं खूप सुंदर आहे, तिचा कंठ खूप गोड आहे. साळुंकी मंजुळ बोलत सेवानी, तिची वाणी लय गोड आहे. आमच्या गुंजरवाडीच्या भजनी मंडळाला मी विचारतो, आमच्या वेल्हारे गावच्या ग्रामस्थ भजनी मंडळाला मी विचारतो, साळुंकी नावाच्या पक्षाच्या ठिकाणी जर देवाने एवढा चांगला गुण दिलाय, तिची वाणी लय गोड आहे, तिचं गाणं लय सुंदर आहे, मला सांगा तुम्ही एकादशीच्या भाषणाला कधी तिला बोलवलंय का? बोला ना. बोलवलंय? नाही बोलवलं. का नाही बोलवलं? का नाही बोलवलं मी सांगू? ऐका. पक्षिणीच्या ठिकाणी, साळुंकी नावाच्या पक्षाच्या ठिकाणी भगवंतानं गुण दिलेला आहे दादा, पण तिच्या गुणाला या मृत्यू लोकात किंमत नाही दादा. विठ्ठला विठ्ठला. कितीतरी आश्चर्य मी तुमच्या नजरेसमोर आणून देऊ शकतो, कितीतरी, शेकडो उदाहरण आहे, शेकडो सांगतो. ऐका गोरख भाऊ, मला सांगा, जी चोरी कुणालाही शोधून सापडत नाही, सीताराम भाऊ, जी चोरी कुणालाही शोधून सापडत नाही, मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांना सापडत नाही, पोलीस यंत्रणेला सापडत नाही, सीबीआयला सापडत नाही, सीआयडीला सापडत नाही, हो, जी चोरी कुणालाही शोधून सापडत नाही, ती चोरी शोधण्याचं काम कोण करतं? माझ्याकडे हात केला मला. म्हणजे जी चोरी कोणालाही शोधून सापडत नाही, ती चोरी शोधण्याचं काम कोण करतं? कुत्र करतं. त्याला काय म्हणतात? श्वानपथ. आता ऐका बरं, निसर्गानं भगवंतानं असा चमत्कार दिलेला आहे, जी चोरी कोणालाही शोधून सापडत नाही, ती चोरी शोधण्याचं काम कुत्र करतं. कुत्र्याच्या आता चोरी शोधून सापडत नाही, त्याला आपण तरी काय करणार आहे? सापडत नाही चोरी, हल्ली 5-5 वर्ष लागतात. ते माहित नाही अजून खरं खोटं. काय झालं मुकेश भाऊ? महाराष्ट्र राज्याचा पोलीस, पंजाब राज्याचा पोलीस आणि उत्तर प्रदेश राज्याचा पोलीस 3 जण चहा पित होते कॅन्टीनवर. गंमत आहे का? महाराष्ट्र राज्याचा पोलीस, पंजाब राज्याचा पोलीस आणि उत्तर प्रदेश राज्याचा पोलीस 3 जण चहा पित होते कॅन्टीनवर. पंजाब राज्याचा पोलीस म्हटलं, आमची पोलीस यंत्रणा एवढी प्रवीण आहे, एवढी निष्णात आहे, एवढी प्रगत झालेली आहे. एक सांगू, एवढी प्रवीण झालेली आहे ना, ज्या दिवशी चोरी होते ना, त्याच्या दुसऱ्या दिवशी पकडली जाते. एवढं तंत्रज्ञान पुढे गेले, डिपार्टमेंट पुढे गेलेलं आहे. उत्तर प्रदेश राज्याच्या पोलिसाला कुठं दम निघतोय? तो म्हटला, तुमच्या पंजाब राज्याच्या पोलीस यंत्रणेपेक्षा आमच्या उत्तर प्रदेश राज्याची पोलीस यंत्रणा याच्याही पुढे गेलेली आहे. म्हणे कशी? ज्या दिवशी चोरी होते ना, त्याच दिवशी पकडली जाते. महाराष्ट्र राज्याच्या पोलिसाला कुठं दम निघतोय हो? तो म्हटला, तुमच्या दोघांची पोलीस यंत्रणा ठेवा बाजूला, म्हणे आमची पोलीस यंत्रणा याच्याही पुढे गेलेली आहे. म्हणे कशी? तुमच्याकडे ज्या दिवशी चोरी होते ना, त्याच दिवशी पकडली जाते, पण आमचं पोलीस डिपार्टमेंट एवढं पुढे गेलेलं आहे ना, चोरी होण्याच्या आधीच आम्हाला 4 दिवस सगळं माहित असतं. विनोदाचा गमतीचा भाग बाजूला ठेवा, माझा मुद्दा लय गोड आहे. ऐका मंडळी, जी चोरी कोणालाही शोधून सापडत नाही, ती चोरी शोधण्याचं काम कुत्र करतं. हा कुत्र्याच्या अंगी भगवंतानं, निसर्गानं दिलेला फार मोठा चमत्कार आहे, फार मोठा गुण आहे दादा. मला एकच सांगायचंय, हजारो प्रकारच्या वनस्पती आहे, लाखो प्रकारच्या वनस्पती आहे, जीव मात्र आहे. प्रत्येकाच्या ठिकाणी भगवंतानं काहीतरी कला दिली. तुम्ही गाढव पाहिले ना? काही शंका आहे? पूर्वीच्या काळी राजे लोकांकडे गाढव असायचं. गाढव, हो, कशासाठी सांगतो ऐका. पूर्वीच्या काळी राजे लोकांकडे गाढव या करिता असायचं, ज्या वेळेस सगळं सैन्य लवाजमा घेऊन राजा कुठेतरी प्रवासाच्या दरम्यान निघायचा, तेव्हा ते सगळं सैन्य लवाजमा घेऊन निघायचा, त्याच्यासोबत गाढव असायचं. मग कुठेतरी परराज्यावर आक्रमण करायचंय वगैरे वगैरे काहीतरी निमित्तानं प्रवासाला निघायचं, देशांतर करायच्या निमित्ताने निघायचा ना राजा. मग जंगलामध्ये कुठेतरी मुक्काम व्हायचा, जिथं पाण्याची व्यवस्था आहे, सरोवर आहे, तळ आहे, तलाव आहे, अशी पाण्याची व्यवस्था बघून राजा त्या ठिकाणी मुक्कामाला थांबायचा. पण या सरोवराचं पाणी पिण्यासाठी योग्य आहे की नाही
या तलावाचं पाणी पिण्यासाठी योग्य आहे की नाही, या आजान प्रदेशातलं पाणी पिण्यासाठी योग्य आहे की नाही ना, याच्या परीक्षणासाठी राजा काय करायचा, ते गाढव त्या तलावाजवळ तळ्याजवळ सोडायचा. ऐका बरं गांभीर्यानं, ऐका बरं गांभीर्यानं. जर गाढवानं पाणी पिलं तर राजा सांगायचा या ठिकाणी मुक्काम करायला हरकत नाही. परत बोलतो ऐका. जर गाढवानं पाणी पिलं तर राजा सांगायचा या ठिकाणी मुक्काम करायला हरकत नाही. आणि यदा कदाचित जर गाढवानं पाणी पिलं नाही ना, राजा सांगायचा या ठिकाणी मुक्काम करायचा अजिबात नाही. कारण सांगतो ऐका. गाढव कधीही गढूळ पाणी पित. म्हणा बरं परत एकदा, म्हणा बरं परत एकदा, मला तुमच्याकडून ऐकू दे जरा. गाढव गाढव कधीही गढूळ पाणी पित. बोला ना कोण. हा गाढवाच्या अंगी भगवंतानं निसर्गानं दिला गुण आहे दादा. तुम्ही प्रयोग करून बघा. अशुद्ध पाणी, गढूळ पाणी तुम्ही गाढवाच्या समोर ठेवा, पाजण्याचा प्रयत्न करा. गाढवाच्या अंगी निसर्गानं देवानं अशी कला दिलेली आहे ना दादा. गाढव कधीही गढूळ पाणी पिणार नाही. हा निसर्गाचा चमत्कार. विठ्ठला विठ्ठला. माझा मुद्दा मी या ठिकाणी संपवतो. अशी कितीतरी शेकडो उदाहरणं तुमच्या समोर सांगू. मग मला सांगितलं सुग्रण नावाची पक्षी नाही, घरचं विणण्याचं काम आहे. तुम्ही कुठलाही जगातला आर्किटेक्ट बोलवा, जगातला कुठलाही इंजिनियर बोलवा, त्याला फक्त एवढंच म्हणावं, त्या सुग्रणीनं जो पक्षी, त्या सुग्रण नावाच्या पक्षीने जे घरटं विणलंय ना, तू विणण्याच्या भानगडीत नको पडू. तू विणण्याच्या भानगडीत पडू नको, पण तिनं जे विणलंय ना त्याची एक एक कार्य अशी बाजूला करून दाखव. ही निसर्गाची किमया आहे, ही देवाचा चमत्कार आहे. मी काय सांगतो, मुद्दा माझा असा आहे, जो ज्याकरिता निर्माण झालाय ना, मुद्दा माझा इथे आहे, जो ज्याकरिता निर्माण झालाय ना त्याने ते कार्य केलं पाहिजे. त्याच्या कलेचं, गुणाचं प्रदर्शन त्याला करता आलं पाहिजे. तसं हा मनुष्य जन्म आम्हाला मिळालाय ना, या मानवी जन्म जो आम्हाला भगवंताने निसर्गाने दिलाय ना, याचे काहीतरी गुणधर्म आहे, याच्या पाठीमागे काही कला भगवंतानं दिलेली आहे. मग या प्रत्येकाच्या ठिकाणी भगवंतानं कला दिली, तसं मानवाच्या ठिकाणी भगवंतानं काय वेगळे पण दिलंय प्रमाणा दाखल सांगतो. प्रत्येकाच्या ठिकाणी वेगळे पण दिलेलं आहे ना, तसं मानवाच्या ठिकाणी काय वेगळे पण दिलंय, काय गुण दिलेला आहे, तर गुणधर्म हा दिलेला आहे. दिले इंद्रिय, हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन. पण ऐका पुढे, कशासाठी, जेणे तू जोडसी नाराय नासे जीवपण भवरोग. कारण हे काय ना, जन्माला येताना ज्या गर्भावस्थेचं दुःख आम्ही भोगत होतो, काय सांगू, गर्भीची यातना, त्या यातनेमध्ये आपण होतो ना, त्या गर्भाच्या दुःखामध्ये आपण होतो ना, त्यावेळेस आपण देवाला एक वचन दिलेलं आहे दादा. त्यावेळेस आपण देवाला प्रामाणिकपणाने खऱ्या अर्थानं शब्द दिलेला आहे. आठवीन पाय हमदा नवस, आठवीन पाय हमदा नवस, आठवीन पाय
पांडुरंगा रात्री दिवस पांडुरंगा रात्री दिवस पांडुरंगा रात्री दिवस पांडुरंगा अथवीन पाय आमाधानवस 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 अथवीन पाय मला येत असताना ज्या गर्भावस्थेत होतो ना त्यावेळेस दुःखाचा भोगीत होतो त्या यातनेमध्ये होतो त्यावेळेस देवाला शपथ दिली देवाला वचन दिलं की हे देवा या दुःखापासून मला सोडव एक वेळ करी या दुःखा वेगळे परिणाम मी काय करील माझा शब्द आहे देवा आठवीन पाय हा माझा नवस मी जन्माला आल्यानंतर तुला मी नवस करतो मी तुला शब्द देतो मी तुझी आठवण करील मी तुझं खऱ्या अर्थानं नामस्मरण करेल पण हे काय जर जन्माला येऊन जीवनामध्ये सर्व काही प्राप्त केलं श्रीपती महाराज जन्माला येऊन जीवनामध्ये सर्व काही मिळवलं सत्ता मिळवली हरकत नाही जीवनामध्ये संपत्ती कमवली हरकत नाही जीवनामध्ये ऐश्वर्य कमवलं हरकत नाही दादा जीवनामध्ये प्रपंच वाढवला हरकत नाही याच्या पलीकडे संसार वाढवला हे सर्व जीवनामध्ये प्राप्त केलं फक्त एक देवाचं भजन करायचं राहिलंय ना जीवनामध्ये चांगलं कर्म करायचं राहिलं ना दादा तर आमच्या जन्माला या मृत्यू लोकात किंमत उरत नाही दादा मी काय सांगितलंय वाक्य परत एकदा रिकॅप करतो ऐका रिपीट करतो ज्याच्या करिता निर्माण झाला त्याने ते कार्य पूर्ण केलं पाहिजे माऊली म्हणतात प्रपंच वाढवला हरकत नाही असोनी संसारे पण त्याच्याद्वारे जीव वेगू करी ज्याच्या करिता निर्माण झालाय ना हा जीव त्याने ते कार्य पूर्ण केलं पाहिजे काय झालं डॉक्टर इंजिनियर आणि वकील तिघ जण फिरायला गेले मुंबईला ऐका डॉक्टर इंजिनियर वकील तिघ जण फिरायला गेले एका नावाड्याला त्यांनी 300 रुपये करून 900 रुपये एकत्रित त्या नावाड्याला दिले पुढे ऐका नावाड्याला दिले आणि नावाड्याला सांगितलं नावाड्या आम्हाला जरा समुद्राचा सैर सपाटा मारून आणि फिरून आणली जरा त्या नावाड्यानं 900 रुपये स्वीकारले डॉक्टर इंजिनियर वकील तिघ जण नावेमध्ये बसले नावाड्याने वल्ल हाकायला सुरुवात केली आपा वल्ल हाकायला सुरुवात केली नाव बरीचशी समुद्रामध्ये आत गेली इकडे बघा नाव बरीचशी समुद्रामध्ये आत गेली नावाड्या बिचारा एकटा होता आणि हे तिघ होते संकेत महाराज डॉक्टर इंजिनियर वकील तिघ जण होते नावाड्या एकटा होता पण हे तिघ होते ना या तिघांच्या आतमध्ये जी गेली होती ना तिघ प्राय ना या तिघांच्या आतमध्ये गेली होती ती गप राहीना डॉक्टर म्हटला कार्य नावाड्या समुद्रामध्ये उन्हातानामध्ये तू हिंडतोस ही नाव हाकतोस अचानक समुद्रावरतून अशा प्रकारे सूर्याने वरतून ऊन आहे सूर्याचं अचानक डोकं दुखायला लागलं उन्हाने वन लागताना अचानक पोटाला दुखायला लागलं पोटामध्ये चमक निघाली तर कुठलं औषध घ्यायचं याचं काही ज्ञान आहे का तुला तो म्हटला साहेब कधी शाळेचं तोंड बघितलं नाही याच्यातलं काय करणार आहे आपल्याला मला काही कळत नाही डॉक्टर म्हटला नावाड्या तुला जर खऱ्या अर्थानं काही कळत नाही ना याच्यातलं काही कळत नाही ना मग तुझा जन्म वाया गेला काही उपयोग नाही तुझा जन्म तो म्हटला साहेब गेला तर गेला काय करता आता पुढे ऐका वकील म्हटलं काय रे नावाड्या समजा तुझी नाव समोरच्या नावेला धडकली समोरच्यानं तुझ्या कोर्टामध्ये तुझ्या केस ठोकली तिथून काही न्यायाच्या काही पळवाटा असतात त्याचं काही ज्ञान असतं हो तिथं गेल्यानंतर कसं उभं राहायचं कसे जबाब द्यायचे काही पळवाट याचं काही ज्ञान आहे का तुला न्यायाचं त्यानं सांगितलं साहेब मला याच्यातलं काही कळत नाही
मग नावाड्या म्हणला, तो म्हणला, वकील म्हटला, नावाड्या मग तुझा जन्म वाया गेला, काही उपयोग नाही. तो म्हटला, गेला तर गेला, काय करता आता? गेला तर गेला, काय करतात? पुढे राहिला कोण राहिला? इंजिनियर राहिला का? इंजिनियर राहिला. इंजिनियर म्हटला, काय नावाड्या किती दिवसापासून गावात घराकडे मुंबईकडे राहतो, गाव सोडून? त्यानं सांगितलं 10 वर्ष झाले साहेब. 10 वर्ष झाले, हरकत नाही, पण मला एक सांग, घर वगैरे बांधले का गावाकडं? घ्या तुम्ही अरे किती दिवसापासून मुंबईला राहतस? त्यानं सांगितलं 10 वर्ष झाले साहेब. मग गावाकडे घर वगैरे काही बांधलंय का? साहेब घर वगैरे बांधलं नाही, माझं सगळी फॅमिली सगळं कुटुंब गावाकडे आहे, घर बांधलं नाही, पण या वर्षी इरादा मात्र पक्का आहे. घर बांधण्याचा इरादा पक्का आहे. पक्का आहे म्हटल्यानंतर तो म्हटला, मग नावाड्या तुला याच्यातलं काही ज्ञान आहे का? घर बांधण्यासाठी काहीतरी प्लॅनिंग असतं, काहीतरी एस्टिमेट असतं, सगळ्या गोष्टी, वाळू किती लागणार आहे, खडी किती लागणार आहे, सिमेंट किती लागणार आहे, सगळं याचं काही ज्ञान आहे का तुला? याच्यातलं काही कळतं का? त्यानं सांगितलं, साहेब मला याच्यातलं काही कळत नाही. काही कळत नाही म्हटल्यानंतर तो म्हटला, नावाड्या तुझा जन्म वाया गेला, काही उपयोग नाही. या तिघांनी याचा जन्म वाया घालवला. मुद्द्याला या, मुद्द्याला मी हात घालतो, इकडे लक्ष द्या. या तिघांनी याचा जन्म वाया घालवला. तोपर्यंत नाव समुद्रामध्ये बरीचशी आतमध्ये गेलेली होती. हो, पण परिणाम एक झाला, त्या समुद्रामध्ये सोसाट्याचा वारा सुटला, महाभयंकर असं चक्रीवादळासारखं वादळ निर्माण झालं. खलाशानं बातम्या पसरवल्या, आपापल्या नावा माघारी घ्या, कारण या समुद्रामध्ये महाभयंकर वादळ निर्माण झालेलं आहे. एक आहे, नावा नाही माघारी घेता आल्या तरी चालेल, पण स्वतःचा जीव तरी वाचवण्याचा प्रयत्न करा. म्हटल्यानंतर या नावाड्यानं विचारलं, डॉक्टर, इंजिनियर, वकील तिघांना विचारलं, साहेब तुम्हाला असं करता येतं का? म्हणजे काय असं म्हणजे काय? म्हणजे तुम्हाला तिघांना पोहता वगैरे काही येतं का? या तिघांनी सांगितलं, आम्हाला तिघांनाही पोहता येत नाही. नावाड्या म्हटला, या पठ्याचा जन्म जेव्हा वाया जायचा तेव्हा जाऊ द्या, तुमच्या तिघांचा आताच गेला. आता मुद्दा लय गोड आहे. तुम्ही विनोद ऐकला, प्रतिसाद दिला, धन्यवाद, पण मुद्दा माझा लय गोड आहे, माझा सिद्धांत लय गोड आहे, तिथपर्यंत मला न्यायचंय. तुम्हाला तुमच्याकरता सांगतो ऐका. मंडळी, मी काय म्हटलं, जगातल्या सर्व ज्ञानामध्ये पारंगत आहे, जीवनामध्ये संपत्ती कमावली, सर्व काही मिळालं, जगातल्या सर्व ज्ञानामध्ये पारंगत आहे, पण फक्त एक पोहण्याचं ज्ञान नसल्या कारणानं त्यांचा जन्म त्या प्रसंगी जसा वाया गेला ना, तसं आम्ही आमच्या प्रपंचामध्ये एक आहे, सर्व काही मिळवलं, सत्ता कमवली, संपत्ती कमवली, सर्व श्रीमंती कमवली, ऐश्वर्य कमवलं, जीवनामध्ये प्रपंच वाढवला, पण एक आहे मंडळी, फक्त देवाचं नाव घ्यायचं राहिलं, जीवनामध्ये चांगलं कर्म करायचं राहिलं ना, महाराज म्हणतात, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, जन्म वाया, नाही तरी गेला. सांगतो तुम्हाला भगवान नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हाला भगवान नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जीवनामध्ये सर्व काही कमावलं, सत्ता मिळवली, संपत्ती कमावली, पैसा मिळवला, प्रपंच वाढवला, पण एक आहे सगळं केलं, पण एक देवाचं भजन करायचं राहून गेलं ना, जीवनामध्ये चांगलं कर्म करायचं राहून गेलं ना, महाराज म्हणतात, नाही तरी गेला जन्म वाया. प्रमाण गोड आहे तरीच जन्म यावे, दास विठोबाची व्हावी, नाही तरी हे काय थोडी श्वान शुकरे बापुडी. पण एक माणसं या गोष्टीचा विसर पडलेला आहे. दादा, एक ना एक दिवस हा मृत्यूलोक आम्हाला सोडावा लागणार आहे. या लोकांची यात्रा संपणार आहे. परिणाम पुढे आहे का, हा मनुष्य जन्म आम्हाला मिळालेला आहे ना, तो मातीमध्ये जाणार आहे. माणसं कर्माला विसरली, चांगल्या कर्माला, सत्कर्माला विसरली, पापाचरणाकडे वाढली. परिणाम एक आहे, हे कर्म भोगल्याशिवाय पर्याय नाही. जीवनामध्ये प्रपंचाकरता अनेक गोष्टी केल्या, अनेक खोटं
पण एक आहे, हे भोगल्याशिवाय पर्याय नाही, ते भोगावं लागतं, ते दुःखाच्या स्वरूपामध्ये भोगावं लागतं. सांगू ऐका, सांगतो ऐका. दुःख भोगण्यासाठी लागतात ती दुःखाची परंपरा केवढी मंडळी आहे का? काय सांगू, गर्भीची यातना, तिथून दुःखाला सुरुवात आहे. जन्माला येताना, जन्माला आल्यानंतर किती प्रकारची दुःख आहे, आध्यात्मिक, आदिभौतिक, आदिदैविक, या प्रकारची दुःख आम्ही जीवनामध्ये प्रपंचात भोगतो. त्याचाही विस्तार करण्यासारखा वेळ माझ्याकडे फार कमी आहे, वेळेअभावी मी सांगत नाही, विस्तार करत नाही. ऐका, आध्यात्मिक, आदिभौतिक, आदिदैविक आम्ही दुःख भोगली. पुढे येतं मरणाचं महादुःख. म्हातारपणाचं दुःख वजा करतो, पुढे येतं मरणाचं महादुःख. ऐका मंडळी, पण मरणाचं महादुःख, आमच्या देहाची राख रांगोळी झाली, आमच्या देहाला काडी लागली. मंडळी ऐका बरं, आमच्या देहाला काडी लागली, आमचा देह संपला, मातीत गेला. आता सांगा, आमचं दुःख संपलं का? बोला ना, आता आमचं दुःख संपलं का? संपत नाही. शरीराची राख रांगोळी झाली, शरीर संपलं, दुःख संपत नाही. परत ही कर्माचा परिपाक असा जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. परत भोगण्याकरता आम्ही जे वाईट कर्म केले, आम्ही जे कर्म केले ना, ते भोगण्याकरता परत जन्माला यावं लागतं. परंपरा ऐका, जन्माला आलो, कुठला जन्म मिळाला माहिती नाहीये, पण ऐका, तिथेही प्रपंच करायचा, संसार थाटायचा, आणि अशा प्रकारे तो देहही संपवायचा. परत जन्म, पुनरपी जननम, पुनरपी मरणम. किती दुःखाची परंपरा संपत नाही. ऐका, आमची दुःखाची परंपरा संपत नाही. त्याच्या पाठीमागे जर काही कारण असेल, ते म्हणजे आपलं कर्म. याच्यापेक्षा वेगळी उत्तरं देता येत नाही. आम्ही गर्भामध्ये दुःख भोगतो, कारण काय? कर्म आहे. जरा गांभीर्याने ऐका, आम्ही प्रपंचामध्ये अनेक प्रकारची दुःख भोगतो. अगा कर्मीचे उरावे, तै ते सुख दुःखी फळा यावे, तया ते भोगावया यावे. देहा एक, ते भोगल्याशिवाय आम्ही करतो एक, आम्ही ठरवतो एक, पण पाठीमागे फळ मात्र वेगळी मिळतात. माणसं म्हणतात, असं कसं हो, मी एवढे प्रयत्न केले, पण हा परिणाम कसं काय मला भोगायची पाळी आली? तसं नाही दादा, पाठीमागचं भोगायचं राहिले, त्याची काय वाट लागायची? आमची भजनी मंडळ, थोडस गांभीर्याने ऐका बघा, आमची भजनी मंडळ किती भजन करतात. हा, भजनाचा विचार द्या सोडून. हा, चांगली वागणारी माणसं, गंध पूजा करणारी माणसं, गळ्यामध्ये माळ आहे, चांगलं वागणारी माणसं आहे. मला सांगा, चांगली वागणारी माणसं, त्यांचा तपशील बघितला हो, त्यांना खायला बाजरीची भाकरी. भजन करू करू थकलो, जयंती सोडली नाही, पुण्यतिथी सोडली नाही, सप्ताह सोडला नाही. हा, भजन करू करू थकलो, तरी खायला बाजरीची भाकरी. आणि जीवनामध्ये कधी चांगलं कर्म नाही, काही काही अवलादी अशा जीवनामध्ये कधी दान धर्म नाही, कधी चांगलं कर्म नाही. त्यांच्या जीवनाचा तपशील बघितला तर त्यांना खायला गावाची चपाती. संगती लावायची कशी? माणसं माळा तोडून फेकून देतील ना. हा, म्हणजे जे वाईट वागतात त्यांचा तपशील बघितला तर खायला गावाची चपाती. आमच्या बाबतीत विचार केला, चांगले वागणारी माणसं, त्यांचा विचार केला तर खायला बाजरीची भाकरी. सांगू ऐका, सांगतो ऐका दादा, आपली बाजरीची भाकरी ही याची नाहीये, आणि त्यांची गव्हाची चपाती ती याची नाहीये. ऐका, गव्हाची चपाती खातोय, माझी तुकोबर आहे. महाराज म्हणतात तो आता गव्हाची चपाती खातोय, पण जे वाईट कर्म जीवनामध्ये त्याने आचरण त्याने चालू केलेलं आहे ना, एक आहे गव्हाची चपाती म्हणजे भौतिक सुख घ्या, आता सुखामध्ये आनंदात आहे. पण जे वाईट कर्म जीवनामध्ये त्याने स्वीकारले ना, हे त्याच्या उद्याच्या बाजरीच्या भाकरीची सोय आहे. पण वा ऐका, आम्ही आता खायला बाजरीची भाकरी आहे. हो, खायला आता बाजरीची भाकरी आहे, पण बाजरीची भाकरी खा, पण भजन सोडू नका, कारण हे भजन तुमच्या उद्याच्या गावाच्या चपातीची सोय आहे. विठ्ठल नाथ महाराजांना दाखला देतो, सांगतो प्रमाण ऐका. केले कर्म झाले त्याची भोगा झाले, कर्म झाले त्याची भोगा झाले, केले कर्म झाले त्याची भोगा
दाता हर पल चिंता हरिमुखी दाता हर पल चिंता हरिमुखी दाता हर पल चिंता केले कर्म झाले त्याची भोगाले उपजाले मेले ऐसे किती उपजाले मेले ऐसे किती उपजाले मेले ऐसे किती केले कर्म झाले त्याची भोगाले उपजाले मेले ऐसे किती उपजाले मेले ऐसे किती उपजाले मेले मला येताना नीट येत नाही, आल्यावर नीट जगत नाही, मारताना सुद्धा नीट भरत नाही. जन्माला येणं हातात नाही द्या, जन्माला येणं हातात नाहीये, पण म्हणतो आल्यानंतर चांगलं कर्म करायचंय. आल्यानंतर आपल्या हातात आहे आपल्याला काय कर्म करायचं. महाराज म्हणतात, कबीर महाराज म्हणतात, जन्माला येत असताना प्रत्येक जण रडत येतं, जीव घालत असतं, पण माणसानं जीवनामध्ये असं कार्य करून जावं की जाते वेळेस आपण हसत गेलो पाहिजे आणि जगाने आपल्यासाठी रडत बसलं. कबीर म्हणून मानवी जीवनामध्ये जर कशाला कारण काय कारण असेल, कशाला किंमत असेल तर कर्माला कारण आहे. मी काय सांगत होतो, सगळ्या दुःखाला कारण जर काय असेल तर आमचं कर्म कारण आहे. पाठीमागचं भोगायचं राहिलं. काय सांगू, गरिबीची यातना तिथं दुःख आहे. आम्ही प्रपंचामध्ये अनेक प्रकारची दुःख भोगतो, त्यालाही कारण कर्म आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, आम्ही मरतो कधी कुठे कसं मरण मिळेल ते आपल्या हातात नाहीये, ते कर्माच्या आधी नाही. परत जन्म पुन्हा पुन्हा मरण. पण एक आहे, जोपर्यंत आमची जन्म मरणाची परंपरा संपत नाही ना, तोपर्यंत खऱ्या अर्थानं आमचं दुःख संपत नाही. मेल्यानंतर परत प्रपंच कुठला तरी आहेच ना, म्हणजे तिथलं दुःख आहेच ना. मग एक आहे, आमच्या सगळ्या दुःखाला कारण काय आहे, आम्ही जन्माला आलो म्हणून. सोपं करतो. काय झालं, सोप्यावर बसलेला एक व्यक्ती होता घरामध्ये. सोप्यावर वरती फॅन लावलेला होता, सुंदरसा फॅन लावलेला होता, थंडगार हवा येत होती, उन्हाळ्याचे दिवस होते. समोर टीव्ही लावलेला होता, बसलेला होता, न्यूजपेपर वाचत होता. पण त्याच्या मनामध्ये दुपारची होती, त्याच्या मनामध्ये काय विचार आला कुणास ठाऊक. त्याने पेपर बाजूला ठेवला, टीव्ही ऑफ केला, फॅनचं बटन बंद केलं. त्याच्या मनात एक विचार आला, आपण थोडस गावात फिरून येऊ. निघाला, घराच्या बाहेर निघाला. निघत असताना गल्लीतून थोडासा अंतरावर पुढे गेला. जात असताना मुलांनी गोट्या खेळण्याकरता अशी छोटीशी तुम्ही गलत म्हणतात ना आपण, हा, खड्डा बनवलेला होता. त्या खड्ड्यामध्ये त्याचा पाय अडकला आणि तसाच पडला. पाय मोडला. पाय मोडला. अर्धा तास रडत बसला. अर्धा तास रडत बसला. त्याने विचार केला आणि अर्ध्या तासानंतर थोडा सावध झाला आणि मनात विचार केला, माझा पाय मोडला कारण काय. ऐका बरं, माझा पाय मोडला कारण काय. एवढ्या सुखामध्ये मी बसलो होतो घरामध्ये, वरतून फॅन, वरतून हवा येत होती पंख्याची, समोर टीव्ही लावलेला होता, सोफ्यावर आरामात बसलो होतो, माझा पाय मोडला. याला कारण फक्त एक आहे, मी फिरायला आलो म्हणून. ऐका बरं, मी जर फिरायला आलोच नसतो तर माझा या ठिकाणी खड्ड्यात पाय अडकला नसता, माझा पाय मोडला नसता. माझा पाय मोडला कारण फक्त एकच आहे, मी फिरायला आलो म्हणून. तसं एक आहे, आम्ही आमच्या जीवनामध्ये जे दुःख भोगतो एकच आहे, आम्ही जन्माच्या परंपरेत दुःख भोगतो, जन्माला आलो म्हणून. आम्ही जन्माला आलोच नसतो तर दुःख भोगण्याची काय गरज. त्या जन्माला कारण काय आहे, कर्म. जन्म घेणे लागे वासनेच्या सगळे कर्म. जीवनामध्ये दुःख भोगतो कारण कर्म, मरतो त्याला कारण कर्म. मग एक आहे, जोपर्यंत या कर्मापासून सुटत नाही ना, हो ऐका, जो अभंगात प्रवेश करायचा आहे, जोपर्यंत आम्ही कर्माच्या परंपरेतून आम्ही सुटत नाही तोपर्यंत आमचं दुःख संपत नाही. तुकोबाराय देवाला म्हणतात, देवा एक विनंती आहे, या जीवनामध्ये प्रपंचामध्ये मी जे काही चांगलं कर्म केलेलं आहे ना, त्याच्याद्वारे मी तुझ्याकडे एकच मागणी करतो की देवा, या सगळ्या दुःखाला असणाऱ्या कर्मापासून सोड. अभंगाचं पहिलं
देवाला म्हणतात, देवा मी जीवनामध्ये जे काही कार्य केलं असेल ना देवा, एक कर देवा, आमच्या सगळ्या दुःखाला कारण जर काय असेल तर आमचं कर्म कारण आहे ना. जर दुःखापासून सुटायचं असेल, या जन्म मरणाच्या परंपरे, सगळ्या दुःखाला कारण जन्म, त्या जन्म मरणाच्या परंपरेतून सुटायचं असेल ना देवा, फक्त एक कर देवा, मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा. ऐका मंडळी, मी विचार तुम्हाला असं सांगून आलो पाठीमागे, कर्म भोगावं लागतं. पुढे ऐका बरं, केवळ कर्म भोगावं लागतं नवल नाही मंडळी, ज्यानं केलं त्यालाच भोगावं. बोलायला पटकन, ज्यानं केलं त्यालाच भोगावं. काय प्रमाण सांगितलं मी तुम्हाला? केले कर्म झाले वा, त्याची भोग आले. बबनराव बरोबर आहे. आता पुढे ऐका, ज्यानं केलं त्याला भोगावं लागतं नवल नाही. पुढचा मुद्दा असा आहे, ज्याने जसं केलंय ना त्याला तसंच भोगावं लागतं. प्रमाणही सांगतो ऐका, जे जैसे करीती ते तैसे पावती, भोगते भोगिती केली करी. ज्याने जीवनात जसं कर्म केलंय त्याला तसं भोगावं लागतं. हाही मुद्दा माझा महत्वाचा नाही, याच्या पुढचा मुद्दा माझा महत्वाचा आहे. अहो, ज्यानं केले जसं केलंय त्याला तसं भोगावं लागतं, नवल नाही महाराज. ज्या इंद्रियानं कर्म केलंय ना त्याच इंद्रियाला भोगावं लागतं. कर्माचं चिंतन एवढं सूक्ष्म आहे. ज्यानं केलं त्याला भोगावं लागतं, काहीच नवल नाही. ज्या इंद्रियानं केलं त्या इंद्रियाला भोगावं लागतं. डोळ्यानं पाप केलं की डोळ्याला भोगावं लागतं. म्हणून तर महाराज म्हणतात, पापाची वासना नको दाऊ डोळा, त्याहून आंधळा बराच मी. नको निंदेचे श्रवण नको माझे कानी, बधीर करून ठेवी देवा. अजून ऐका, निंदेचे श्रवण नको माझे मुखा, त्याहून मुका बराच. तुम्हाला माहितीये का गांधीजीची 3 माकड माहितीये? गांधीजीची 3 माकड माहितीये का तुम्हाला? कीर्तनातलं नियोजन नाही ना, सप्त्यातलं, म्हणून जास्त दबाव टाकताय ना मला. सगळी पाहुणी मंडळी आहे, जास्त वापो नाही करता येणार मला, नाहीतर येते मला पार तिथपर्यंत येते मला. काय म्हणतो तुम्ही? गांधी 3 माकड माहितीये ना? काय माहितीये? माकड ऐका, बरोबर आहे. काय माकड आहे 3 गांधीजी? डोळ्याने वाईट पाहू नये, मुखाने वाईट बोलू नये, कानाने अशा प्रकारे पापाचं ऐकू नये, निंदा ऐकू नये, हे बरोबर आहे. पण एक सांगू का, ही गांधीजीची 3 माकडे ही गांधीजींच्या विचारातली नाही, गांधीजींची स्वतःची नाही. अर्थातच हे कोणाचे विचार आहे माहितीये? हे गांधीजींचे विचार नाहीये, हे जगद्गुरु तुकोबारायांचे विचार आहे. गांधीजींनी त्याचं संशोधन केलं. कारागृहामध्ये असताना गांधीजींनी त्याचं संशोधन केलं आणि तुमच्या समोर जगासमोर मांडली. हे माझं मत नाही, प्रत्यक्ष गांधीजींचं मत आहे. तुम्ही गुगलवर सर्च करा, मोबाईल बंद करा, गुगलवर सर्च करून बघा तुम्ही, गांधीजी आणि तुकाराम महाराज असं फक्त टायटल टाका, सर्च करा, तुमच्या नजरेसमोर येईल. गांधीजी कारागृहामध्ये असताना जगद्गुरु तुकोबारायांच्या 19 अभंगावर भाषांतर केलं इंग्रजीमध्ये. हो, ऐक, लक्ष द्या. जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंग संहितेतील गाथेतील 19 अभंगावर भाषांतर केलं इंग्रजीमध्ये. त्याच्यामध्ये हा अभंग आहे, डोळ्याने वाईट पाहू नये, पापाची वासना नको दाऊ डोळा, त्याहून आंधळा बराच मी. हा सगळा अभंग बघून घ्या. त्याच्यामध्ये सांगितलंय डोळ्याने वाईट बघू नये, बोलू नये, आणि परिणाम एक आहे वाईट ऐकू नये. परिणाम एक आहे, हे तुकोबारायांचे विचार आहे. माझा मुद्दा एक होता, ज्या इंद्रियानं कर्म केलं त्याच इंद्रियाला भोगावं लागतं. डोळ्यानं पाप केले डोळ्याला भोगावं लागतं, कानानं पाप केले ते कानाला भोगावं लागतं. पुढे ऐका,
हाताने केलं की हाताला भोगावं लागतं. मग कधीतरी याचा विचार करा. पैसे टेबलावरून घ्यायचे म्हणा तुम्ही, टेबला खालून घ्यायचे. उन्हाळ्याचे दिवस होते, शांततेने ऐका. उन्हाळ्याचे दिवस होते. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एक वाटसरू रस्त्यानं जात होता. रस्त्यानं जात असताना गंमत अशी घडली, प्रकार असा घडला. रस्त्यानं जात असताना प्रकार असा घडला, झाडावरून एक आंबा पडला. अगदी शांततेने ऐका बरं. झाडावरून आंबा पडला. त्या वाटसरूनं तो आंबा पाहिला आणि तो व्यक्ती धावत 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 त्या आंब्याजवळ गेला. ऐका, धावत पळत तिथपर्यंत गेला, नवल नाही, तो आंबा त्यानं उचलला आणि तो आंबा त्यानं खाल्ला. इथपर्यंत ही बरोबर आहे. आंबा अर्धा खाल्ला असेल नसेल तेवढ्या ती आमराईचा मालक धावत धावत आला. त्याला वाटलं यानं विनाकारण माझ्या झाडाची आंबे तोडली. त्याने त्याला पकडलं, त्याच्या 2 तोंडा ठेवून दिल्या आणि तो वाटसरू रडू लागला. अत्यंत साधा प्रसंग आहे, पण या सगळ्या प्रसंगाचं वर्णन एका राजस्थानी कवीनं मांडणी केली. ती आहे का, लई गोड. तो एक राजस्थानी कवी असं म्हणतो, आंबू पडे पेड़ छण्या, देख्या सो दौड्या नहीं, दौड्या 2 जण्या, दौड्या सो पाया नहीं, पाया 2 जण्या, पाया सो खाया नहीं, खाया बहु जण्या, खाया सो रस चाख्या नहीं, चाख्या 1 जण्या, चाख्या सो पकड़ी जा नहीं, पकड़ी जा 2 जनिया, पकड़ी जा सो कुटी जा नहीं, कुटी जा 2 जनिया, और कुटी जा सो रोया नहीं, रोया 2 जनिया. कशासाठी सांगतोय मुद्दा पहिल्यांदा ध्यानात घ्या, मग पुढे जायचंय. कशासाठी सांगतोय? ज्याने केलंय ना कर्म त्याला भोगावं लागतं, नवल नाही. ज्या इंद्रियानं कर्म केलं त्याच इंद्रियाला भोगावं लागतं. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वाटसरू रस्त्यानं जात होता. गंमत काय घडली आहे का? झाडावरून आंबा पडला. आंबू पडे पेड़ छू, देख्या 2 जण्या. झाडावरून आंबा पडला, दोघांनी बघितलं. बोला पटकन. डोळ्यांनी पाहिला, बरोबर आहे. आता गमत पुढची आहे का? पण ज्यांनी पाहिला ना, देख्या देख्या, पण देख्या सो दौड्या नाही, दौड्या 2 जण्या. ज्यांनी आंबा पाहिला ते घेण्यासाठी नाही पळाले, पळणारे 2 वेगळेच होते. इथपर्यंत तुमचं बरोबर आलं? ऐका, घेण्यासाठी पाय पळाले दौड्या, पळाले दौड्या, पण पाय घेण्याकरता पळाले ते फक्त आंब्याजवळ जाऊन उभे राहिले. दौड्या सो पाया नाही, पाया 2 जण्या. तुम्ही लय हुशार झाले होता, पोपटासारखे बोलायला लागले आता. आंब्याजवळ पाय फक्त उभे राहिले, आंबा घेणारे 2 वेगळेच होते. आंबा घेतला हातानं. आता पुढे ऐका, पण हातानं आंबा जरी घेतला ना पाया, पण पाया सो खाया नाही, खाया बहु जण्या. कळतंय ना? ज्या हातानं आंबा घेतला त्यांना खाता आला नाही, खाणारे वेगळेच होते. आणि कोण? तुमचं काहींचं बरोबर ते मध्ये कोणतरी म्हटलं तोंड. तोंड अनेक असतात होय, अनेक तोंडाचा रावण असतो. पाया सो खाया नाही, खाया बहुजन. हातानं घेतला आणि दातानं खाला, बहुजन दातानं खाला. ऐका, पण खाया ज्यांनी खाला ना, दाताने खाला ना, खाया, पण खाया सो रस चाख्या नाही, चाख्या 1 जण. वा, पंडितच झाले तुम्ही आता. खाया सो रस चाख्या नाही, चाख्या 1 जण. ऐका मंडळी, दातानं खाला, पण आंबा दाताने जरी खातात त्यांना रस चाकता आला नाही. चाकणारी एक वेगळी सुती भामटी. कोण? आंबा खाला, दातानं रस चाकला जिभेनं. ऐका, तेवढ्यात आंब्याचा मालक धावत धावत आला. त्याला वाटतं विनाकारण झाडाची आंबे तोडली. आल्याबरोबर त्याचे दोन्ही बाजू, दोन्ही खांदे पकडले. त्याने कुणाला पकडायला पाहिजे होतं? जिने रस चाकलाय ना तिला पकडायला पाहिजे होतं, पण तिला पकडता आलं नाही. रस चाख्या सो पकडी जा नाही, पकडी जा 2 जण्या. दोन्ही बाजू, दोन्ही खांदे त्याचे पकडले. पुढे ऐका, पण ज्यांना पकडलं ना, पकडी जा सो कुटी जा नाही, कुटी जा 2 जण्या. ज्यांना पकडलं त्यांना मार खायची पाळी आली नाही. मार खाणारे 2 वेगळेच होते. त्याने 2 तोंडात ठेवून दिल्या. आता पुढे ऐका, माझा महत्वाचा मुद्दा होईल, स्पर्श होईल त्याला. ऐका, ज्यांनी मार खाला ना, कुटी जा सो रोया नाही, रोया 2 जण्या. ज्यांनी मार खाला ना त्यांना रडण्याची पाळी आली नाही, रडणारे 2 वेगळेच होते.
रडणारे दोन वेगळेच होते. कोण होते? ज्याने कर्म केले त्याला भोगावं लागतं, यात नवल नाही. ज्या इंद्रियानं कर्म केलंय ना त्याच इंद्रियाला भोगावं लागतं. कर्माचं चिंतन एवढं दुस्तर आहे. महाराज आंबा पहिल्यांदा पाहिला कोण? रडावा कुणाला लागलं? कर्माचं चिंतन एवढं दुस्तर आहे. महाराज म्हणतात मज सोडावी दातारा कर्मापासून दुस्तरा. हे कर्म इतका दुस्तर आहे, इतकं सूक्ष्म आहे. अजून सांगतो ऐका, अजून सांगतो ऐका. हे कर्म दर साल दर शेकडा व्याज दामदुप्पट पद्धतीनं भोगावं लागतं, असंही स्वतंत्र चिंतन आहे. तुमच्या नजरेसमोर एक उदाहरण सांगण्यासारखं योग आहे, वेळ माझ्याकडे नाही, सांगत नाही. भीष्माचार्यांचा मोठा दृष्टांत आहे, बघून घ्या. कर्म दर साल दर शेकडा व्याज दामदुप्पट पद्धतीनं भोगावं लागतं, असंही स्वतंत्र चिंतन आहे. महाराज म्हणतात आमचं दुःख संपत नाही, ही जन्म मरणाची परंपरा संपत नाही. कारण फक्त एकच आहे ना दादा, या कर्मामुळे आम्हाला सगळ्या सुख दुःखामध्ये अटकावं लागतं. महाराज म्हणतात मज सोडावी दातारा कर्मापासून दुस्तरा. काय आहे संसार? म्हणजे आपली जी संसाराची परंपरा आहे, परंपरेने आमचं चाललेलं आहे. पुन्हा पुन्हा जन्माला येतो, पुन्हा पुन्हा मरतो. पण गंमत आहे, संसार म्हणजे त्या मुस्लिम समाजाच्या प्रेतासारखी गंमत आहे. हा शेवटचं उदाहरण सांगतो, म्हणजे मला अभंगातल्या पहिल्या चरणात प्रवेश करता येईल. संसार म्हणजे त्या मुस्लिम समाजाच्या प्रेतासारखी गंमत आहे. 4 चोर होते. लई दिवसांनी उदाहरण माझ्या नजरेसमोर आलं. 4 चोर होते. एका सावकाराच्या इथे त्यांनी चोरी केली. सावकाराकडे चोरी केली, सावकाराच्या इथे चोरी केली. त्या सावकाराचा खूनही केला. माऊली म्हणतात चोरांच्या अंगी दयामाया अजिबात नसते. खून केला, चोरी केली, खून केला. आता चोरलेला माल लंपास झाला पाहिजे आणि आपण सुटलो पाहिजे. काय केलं पाहिजे? त्या 4 चोरांच्या डोक्यात आयडिया आली. तुमच्या घालतो ऐका डोक्यात. 4 चोरांच्या डोक्यात आयडिया अशी आली, जे प्रेत होतं ना ते प्रेतही गायब झालं पाहिजे, मालही लंपास झालं पाहिजे, आपण पकडलो नाही गेलो पाहिजे, सुटलो पाहिजे. काय केलं पाहिजे? त्यांनी जे प्रेत होतं ना ते सावकाराचं, त्या सावकाराच्या प्रेताला त्यांनी मुस्लिम समाजाच्या प्रेतासारखं सजवलं. खांदेकरी बदलत, बोला बोला, आपल्यामध्ये खांदेकरी बदलत नाही. 4 चोरांनी ते प्रेत खांद्यावर घेण्यासाठी ते मुस्लिम समाजाच्या प्रेतासारखं सजवलं. आपल्यामध्ये खांदेकरी. तुमच्या डोक्यातली शंका काढू का? पुढची माग होतात आणि मागची पुढचं पुढे होतं, हेच म्हणायचं ना तुम्हाला. म्हणजे बदलत नाही ना. पण ऐका, म्हणजे आपल्यात खांदेकरी बदलत नाही, पण त्या मुस्लिम बांधवामध्ये तसा प्रकार नसतो. आपल्या समाजाची प्रेत यात्रा चालली ना रस्त्यानं, ओळखीचा असो अथवा नसो, जाऊन अर्धा मिनिट का असे ना, एखादा मिनिट का खांदा दिला पाहिजे, त्यांच्यात खांदेकरी बदलत असतात. 4 चोरांच्या डोक्यात आयडिया आली आणि बहुतेक तुमच्या ध्यानात आली असं. आता ऐका, ते प्रेत होतं, त्याला मुस्लिम समाजाच्या प्रेतासारखं सजवलं. 4 चोरांनी ते प्रेत खांद्यावर घेतलं आणि ती प्रेत यात्रा त्यांनी मुस्लिम मोहल्ल्यातून एरियातून काढली. ऐका, आजूबाजूला ओट्यावर कट्ट्यावर बसलेली मुस्लिम बांधव एकमेकांना म्हणायची, अरे अरे देखो 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 कोई भाई मार गया अपना, देखो चलो. बिचारा एक मुसलमान गृहस्थ आला, त्याला वाटलं कोई भाई मर गया म्हणून त्याने खांदा दिला. एक चोर फरार झाला. तुम्ही झोपले का सकाळी? एक चोर फरार झाला. तुमच्या ध्यानात येत आहे ना? आजूबाजूला आणखी काही मुस्लिम बांधव होते, अरे देखो अरे कोई भाई मार गया अपना, देखो चलो. दुसरा एक मुसलमान गृहस्थ आला, त्याने खांदा दिला. दुसराही चोर फरार झाला. असं करता करता 4ही चोर फरार झाले आणि ही प्रेत यात्रा यांच्या बोखंडी. टांगा पलटी, घोडे फरार, चोर फरार. ऐका, चोर प्रेत यात्रा, प्रेत गायब झालं, माल लंपास. ही सगळे गोंधळ चालला. प्रेत यात्रा चालली, चोर फरार झाले, माल लंपास झाला. त्यांच्या पूर्वनियोजित जागेवर पोहोचले. आणखी काही मुस्लिम बांधव जमा झाली, खांदा दिला. ती शोक सभा, सगळं शोकाकुल वातावरणामध्ये ती प्रेत यात्रा रस्त्यानं चालली. प्रेत यात्रा रस्त्यानं जात असताना ते आपापसामध्ये विचार करायचे, एकमेकांना म्हणायचे, एकमेकांमध्ये कुजबुज करायचे. धीर गंभीर वातावरण, आणि त्या धीर गंभीर वातावरणामध्ये एकमेकांना म्हणायचे, कोण मर गया? पुन्हा तेच म्हणायचे, क्या मालूम. अरे फिर
जाना किधर है, जायचं कुठं, जाना किधर है. ते म्हणायचे किसको मालूम. अरे फिर लाये कहां से, आणले कुठून, लाये कहां से. ते म्हणायचं हमें क्या मालूम. रस्त्यात दिसला म्हणून खांदा दिला. गंमत ऐका बरं. हो पुढची दोघं होती ना, ती मागच्या ना विचारायची क्यों रे कौन मर गया. मागची म्हणायची क्या मालूम. मागची होती ती पुढच्या ना विचारची क्यों रे तुम आगे जा रहे हो ना. म्हणे हा. अरे फिर जाना किधर है, जायचं कुठे है, किसको मालूम. पुढची परत मागच्या ना विचारलं तुमने हमसे पहिले लिया ना, आमच्या आधी तुम्ही उचललंय ना. हा फिर लाये कहां से. ते म्हणायचं हमें क्या मालूम, रस्त्यात दिसलं म्हणून खांदा दिला. ते प्रेत सगळ्या वार्डाला फिरायचं परत जागेवर यायचं. दुपारी 12 वाजता निघलेली प्रेत यात्रा संध्याकाळचे 4 वाजले परत जाग्यावर. किधर जाना है किसको मालूम. कोण मेलं माहित नाही, कुठं जायचं तपास नाही, कुठून आणलं त्याचाही मुद्दा राहिला नाही, तेही माहित नाही. आता गंमत ऐका. एक पोलीस चहा पित होता, पेपर वाचत होता. हा हॉटेलमध्ये चहा पित होता. पेपरवर मोठ्या अक्षरात हेडलाईन्स, सावकाराचा खून करून प्रेत गायब. आणि ही प्रेत यात्रा बघतोय. दुपारी 12 वाजता निघलेली प्रेत यात्रा संध्याकाळचे 4 वाजले. फिरून परत जागेवर. किधर जाना है किसको मालूम. पोलिसांना नको तिथं शंका येणार, चहाचा कप पेपर बाजूला ठेवला. त्या प्रेत यात्रेला तो आडवा झाला आणि दम देऊन विचारलं क्यों रे कौन मर गया. ती म्हणायची क्या मालूम. कब से देख रहे बार बार यही आ रहे हो, जाना किधर है. ते म्हणायचं किसको मालूम. खाली घ्या निष्कर्षांती प्रेत कुणाचं, सावकाराचं. प्रेत कुणाचं, सावकाराचं. सावकाराचं प्रेत निघालंच. जेवढे होते तेवढ्यांना बेड्या घातल्या आणि बिनभाड्याच्या खोलीत. आता तुम्ही किती सुंदर ऐकलं ना. आता मुद्दा ऐका, सिद्धांत ऐका, घोडे ऐका. त्या प्रेत यात्रेला हसायचं कारण नाही. आम्हाला विचारलं, तुम्ही आम्ही आपल्याला आपापसामध्ये चर्चा करा ना, आपल्या स्वतःला विचारा. हो आपण आलोय कुठून, क्या मालूम. किधर जाना है, मरने के बाद किधर जाना है किसको मालूम. अरे इथे येऊन आम्हाला काय कर्म करायचंय हमें क्या मालूम. कर्म ठरूनही जन्माला येत नाही आणि काही चांगलं कर्म करूनही जात नाही. ज्याने जीवनामध्ये मानवी जीवनाचा सदुपयोग केला ना, त्याच्या जीवनाचा परिपाक असा उत्तमची गती तो एक पाविल, चांगल्या गतीला जाईल. आणि ऐका तुका म्हणे का मरण्याची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. ज्याने जीवनात चांगलं कर्म केलंय ना, त्या कर्माच्या आधारे त्याची समाजामध्ये कीर्ती शिल्लक राहते. त्या कुटुंबामध्ये, त्या गावामध्ये खऱ्या अर्थानं त्याची उज्ज्वल कीर्ती मृत्यू लोकांमध्ये शिल्लक राहते. पलीकडे ऐका तुकोबराय हाच निर्वाळा देतात. सगळ्या दुःखाला कारण एक आहे, कर्म कारण आहे ना. या कर्मापासून मला सोडव. पण तुकोबराय गेल्या गेल्या देवासमोर हात नाही पसरत. तुकोबराय मागणीचा नियम सांभाळत असताना देवाची पहिल्यांदा स्तुती करतात. अभंगाच्या पहिल्याच्या धर्माची तू मूर्ती, 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 धर्माची तू मूर्ती. पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती, मज सोडवी दातारा, मज सोडवी दातारा. पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती, मज सोडवी दातारा, मज सोडवी दातारा. नियम सांभाळतात. एखाद्या व्यक्तीला आपल्याला काहीतरी मागायचं असेल तर नियम असा आहे, पहिल्यांदा त्याची स्तुती करावी लागते. तुम्ही लोकप्रिय आहात,
जनमानसामध्ये तुमची कीर्ती आहे. परिणाम आहे का तुमच्या सर्व हातात आहे. तुम्ही उदार आहात वगैरे वगैरे स्तुती करावी लागते आणि परिणाम आपल्याला अपेक्षित मागावं लागतं. तुकोबराय मागणीचा नियम सांभाळत असताना तुकोबराय देवाला म्हणतात, देवा सगळं पाप पुण्य सगळं तुझ्या हातात आहे रे देवा. तू धर्माची मूर्ती आहे. हा प्रपंच आहे. या प्रपंचाकरता खोटं नाटक होतं. या प्रपंचामध्ये खऱ्या गोष्टीचा विचार केला तर सत्य वागावं लागतं, कधी असत्य वागावं लागतं देवा. पण एक आहे, सगळं मात्र तुझ्या हातात आहे. होत्याचं नव्हतं करण्याची ताकद तुझ्यात आहे. पापाचं पुण्य पुण्याचं पाप करण्याची ताकद तुझ्यात आहे. माझी एकच विनंती आहे देवा, मी तुझी सेवा केली असेल, भक्ती भावानं तुला नतमस्तक झालो असेल, माझा अधिकार नाही करीस अंगीकार, तरी काय माझा भार देवा. माझा भार वाटू देऊ नको. कारण तू कसा आहे, जीवीचा जीवन आहे, जीवीच्या जीवना तू का म्हणे नारायणा. असं असल्या कारणाने तुला एक करावं लागणार आहे देवा. माझी कळकळीची विनंती आहे, सकल दुःखापासून निवृत्ती तेव्हा होईल, मज सोडावी दातारा. कर्मापासून दुस्तरा विठोबार यथामती यथावकाश या ठिकाणी बोलण्याचा प्रसंग आला. असो, ज्या निमित्तानं ज्या प्रयोजनाने आपण या ठिकाणी जमलेलो आहोत ते कैलासवासी सत्यभामा गोविंद सोनवणे या माऊलीच्या या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं तुम्ही आम्ही पाहुणे मंडळी सर्व जमलेलो आहोत, ग्रामस्थ मंडळी जमलेलो आहोत. या माऊलीचा विचार केला तर या माऊलीनं तिच्या जीवनामध्ये केलेलं सत्कर्म, तिच्या जीवनामध्ये केलेलं कर्म, चांगलं कर्म, हे कर्माच्या आधारे तिला सद्गती मिळाल्याशिवाय राहणार नाही. अर्थातच तत्पश्चात पाठीमागचं कुटुंब त्यांची आठवण केल्याशिवाय राहणार नाही. ठेवा खाली, आठवण केल्याशिवाय राहणार नाही. या विचारावर खऱ्या अर्थानं माऊलीचा विचार केला तर माऊली खऱ्या अर्थानं अत्यंत तापड स्वभावाची ही माऊली होती. पण हे काय, वचनामध्ये सत्यता होती, नावात सत्यता यात नवल नाही. वाणीमध्ये सत्यता आहे, वाणीमध्ये सुद्धा तेवढीच सत्यता आहे. नाव सत्यभामा आहे पण वाणीमध्ये सत्य होतं. आणि सत्य होतं त्याचा परिणाम तापडपणा होता. तापडपणा होता म्हणण्यापेक्षा दरारा होता. आणि आपल्या सत्यतेचा दरारा आपल्या कुटुंबावर निश्चित असतो. त्या सर्व जबाबदारीचा विचार केला ना या माऊलीनं प्रपंच वाढवला. ऐका, अनेक दुःख यातना सहन केल्या असतील, अनेक दुःखाचे डोंगर पार केलेले असतील. मला आईच्या संबंधानं पुष्कळ बोलण्यासारखे त्याच्यावर सुद्धा कीर्तन करता येतं. पण एक आहे, आज वेगळ्या निमित्तानं मला त्या ठिकाणी बोलावंसं वाटलं म्हणून बोललेलो आहे. विशेष करून त्याही स्वरूपानं मला बोलता येतं. छत्रपतींच्या विचारावर बोलता येतं, छत्रपतींचे विचारही सांगता येतात, त्याच्याकरताही स्पेशल कीर्तन करता येतं. आईच्या संबंधाने बापाच्या संबंधाने बोलता येतं. वेळेअभावी फक्त मला एकच सांगायचंय, या माऊलीनं तिच्या जीवनामध्ये केलेलं कर्म, तिच्या जीवनामध्ये घेतलेले कष्ट, या प्रपंचा करता केलेलं कष्ट, त्या कष्टाची जाणीव उतराई होण्याचा हा प्रयत्न आहे. त्या माऊलीचाच परिवर्तनाचा दिवस आहे, निवळाचा दिवस आहे. त्या माऊलीला सद्गती प्राप्त व्हावी तिच्या कर्माच्या आधारे, अशी भावना या प्रसंगी आमच्या वारकरी संप्रदायाच्या वतीनं व्यक्त करतोय. व्यक्त करत असताना त्यांच्या पश्चात असणारे त्यांचे पती बाबा गोविंद महादेव सोनवणे, त्याचप्रमाणे त्यांचे बंधू अर्थातच सोपान महादेव सोनवणे, त्याचप्रमाणे त्यांची मुलगी सिंधुबाई पुंजास हासे, विशेष करून त्यांची मुलगी मंगल रामदास लांडगे, निर्मला सुभाष रहाणे या त्यांच्या मुली, त्यांच्या पश्चात असणारे त्यांची मुलं अण्णासाहेब गोविंद सोनवणे, बंधू हरिकिसन गोविंद सोनवणे, त्याचप्रमाणे त्यांचा मुलगा बाळासाहेब गोविंद सोनवणे, मुलगा दिनेश गोविंद सोनवणे, त्यांचे पुतणे अशोक सोपान सोनवणे, त्याचप्रमाणे शिवाजी सोपान सोनवणे आदी करून संपूर्ण कुटुंबीय, विशेष करून त्यांचे पुतणे, आपल्या गावचं वैभव, आपल्या गावचे भूमिपुत्र, आपल्या गावचे विद्यमान सरपंच गोपीनाथ सोपान सोनवणे. वास्तविक पाहू जाता त्यांनीच खऱ्या अर्थानं त्या कुटुंबानी संपूर्ण कुटुंबियांनी आग्रह माझ्या कीर्तनाचा किंवा प्रवचनाचा कीर्तनाचा धरला आणि तो आग्रह खातर मला या ठिकाणी ही कीर्तनाची सेवा आणि माझ्या वाट्याला आलेली आहे म्हणण्यासारखं मला बोलण्याचा योग जुळून आलेला आहे. विशेष करून त्या माऊलीचं कार्य असं अफाट होतं की परिणाम तुम्ही सर्व मंडळी, बहुसंख्य मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, हेच त्यांचं कार्य यातून आपल्याला दिसतंय. असो, तत्पश्चात अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी बोलण्याकरिता आहे, ज्यांचा आभार मला मानायचा आहे. ते आपल्या गावामध्ये जो नामयज्ञ सप्ताह चालू आहे त्याच्यामध्ये मृदंगाची सेवा ज्यांनी खऱ्या अर्थानं मोठ्या चोखपणाने बजावत आहेत ते आदरणीय माझे सन्मित्र हरिभक्तीपरायण आमचे जिवलग संकेत महाराज आरोटे, त्याचप्रमाणे आदरणीय हरिभक्तीपरायण गायनाचार्य अनिलजी महाराज रुपवते, त्याचप्रमाणे नागनाथ महाराज गोरडे, ह्या सर्व द्वयांना अभिवादन करत असताना, त्यांना धन्यवाद देत असताना ग्रामस्थ भजनी मंडळ
आमच्या वेल्हाळे गावची भजनी मंडळ नामोल्लेख जास्त करत नाही, विशेष करून आमच्या गुंजळवाडीची भजनी मंडळ मोठ्या गायकाईनं गुंजळवाडीच्या भजनी मंडळाचं खऱ्या अर्थानं वेल्हाळ्यावर खूप प्रेम आहे आणि त्या प्रेमापोटी त्यांनी शब्द टाकला की पळत येतात. आमचे भारत भाऊ रिक्षा चालवत असताना धावत पळत आले, त्यांनाही खऱ्या अर्थानं धन्यवाद दिले पाहिजे. आमच्या वासुदेवाचा विचार केला ना, मला या वासुदेवचा आवाज त्या दिवशी मी ऐकला, एवढा प्रवीण आहे, एवढा तरबेज ऐकायला म्हणायला मला कल्पनाच नव्हती. माझ्या डोळ्यात पाणी आलं ना. धन्यवाद देतो ज्यांनी खऱ्या अर्थाने या ठिकाणी शूटिंगचं नियोजन केलेलं आहे, यूट्यूबवर टाकण्यासाठी प्रयत्न. मी त्यांना सांगणार आहे कीर्तन नका टाकू, कीर्तनातलं सप्त्यातलं यांना विशेष धन्यवाद देतो. महाराष्ट्रामध्ये ज्यांचं उज्ज्वल नाव आहे, यूट्यूब कीर्तन केवळ महाराष्ट्रात बघितली जातात त्यांची कीर्तन असं नाही, त्यांनी शूटिंग केलेली कीर्तनं केवळ महाराष्ट्रात बघितली नवल नाही, संबंध भारतभर बघितली जातात. आणि जे जे खऱ्या अर्थानं महाराष्ट्र भूमीची जी काही माणसं आणि देशांतर केलेलं आहे ना, देशामध्ये विदेशामध्ये गेले आहेत ना, ते सुद्धा खऱ्या अर्थानं त्यांची चॅनल बघतात, त्यांनी टाकलेली कीर्तन बघतात. मुकेश भाऊंना विशेष धन्यवाद देतो. सर्वांना धन्यवाद देत असताना पुनश्च एकदा कैलासवासी सत्यभामा गोविंद सोनवणे या माऊलीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली जय जय